Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनल. माय नेम इज SP सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11th मॅथमॅटिक्सचा या ठिकाणी पहिला चॅप्टर चालू केलेला आहे, ज्याचं नाव आहे एंगल अँड इट्स मेजरमेंट. एक्सरसाइज 1.1 ला सुरुवात केलेली आहे. क्वेश्चन नंबर 3 आज आपण स्टार्ट करणार आहोत. मागील लेक्चर मध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 पर्यंतचा पार्ट डिस्कस केला. जर लेक्चर बघितले नसतील पहिले तर हा व्हिडिओ झाल्यानंतर पहिले लेक्चर एकदा बघून घ्या. ओके, चला ठीक आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करायचंय, लाइक ठोक दो वीडियो को. ओके चलो ठीक है. तो इसका अभी हम क्या देखना है, तो क्वेश्चन तो पहले समझना पड़ेगा भाई. भाई ऐसे कैसे चलेगा भाई, क्वेश्चन तो पहले समझ लो. कन्वर्ट द फॉलोइंग एंगल्स इन डिग्री. काय म्हणले भावड्या, काय म्हणले तायडे, काय म्हणले डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं. मागचा क्वेश्चन कशामध्ये होता, रॅडियन मध्ये कन्वर्जन करायचं होतं. जर रॅडियन मध्ये कन्वर्जन करायचं तर पाय बाय 180 न मल्टिप्लाय करायचं, आणि जर डिग्री मध्ये कन्वर्जन करायचंय तर याला उलट करायचं. याचं खाली मुंडकं वर पाय करा, तर मग काय येणार आहे 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. ओके, रॅडियन मध्ये कन्वर्जन करायचं तर पाय अपॉन 180 न, आणि जर डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं तर याचं उलट करायचं, म्हणजे 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. आलं लक्षामध्ये? चला ठीक आहे. ओके, तर बघा आता 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. लक्षात ठेवा 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. हा, याचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं. क्वेश्चनला ॲज इट इज घ्या. मग चला पेन सिलेक्ट करा. ओके, 7 पाय अपॉन 12 ओके इक्वल टू हे ॲज इट इज घ्या 7 पाय अपॉन 12 किती न मल्टिप्लाय करायचंय 180 अपॉन पाय न. 180 अपॉन पाय न, हा पाय पाय कॅन्सल झाला पाहिजे बघा. चला ठीक आहे, काटाकाटी करा. मग पाय पाय कॅन्सल हो का, पाय पाय कॅन्सल. हा, किती न भाग जाईल मग 6 न भाग जाईल, 6 दोन्ही 12, sin 3 18, हा 0 ॲज इट इज, आणि 2 न भाग जाईल. चला बे 1 बे 15 ओके 30. ओके, हा वर 15 उरलं, इथं 7 उरलं, म्हणजे किती आलं 7 × 15. 7 × 15. आणखीन काही उरलंय का बघा, चेक करा. वर 7च उरलंय आणि इथं वर 15च उरलंय, खाली काहीच उरलं नाही. ओके चला आता गुणाकार करा मित्रांनो. 15 7 हा 15 7 किती 5 दर्शन 105. 15 7 105. चला लिहून घ्या आन्सर. मग 7 पाय अपॉन 12 रॅडियन याचं कन्वर्जन डिग्री मध्ये केलंय. डिग्री म्हणलं की वर असं 0 लिहायचं. ओके चला ठीक आहे. सर्वांना समजलंय का, किती न मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय करायचं. ओके चला या ठिकाणी आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न सर्वांना समजला, काही नाही 180 अपॉन पाय न फक्त मल्टिप्लाय करायचं, बस विषय संपला. बाकीचे क्वेश्चन्स अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचे. सेकंड क्वेश्चन आहे -5 पाय अपॉन 3 रॅडियन. -5 पाय अपॉन 3 रॅडियन किती न मल्टिप्लाय करायचं सर्वांना माहित आहे, 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. चला ठीक आहे, बघा सॉल्व्ह करूया. आणि स्क्रीनशॉट घ्यायची काहीच गरज नाही भावड्या. ही जी PDF आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, बरोबर आहे. लवकरात लवकर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आपला. त्याची कमेंट मी फर्स्ट कमेंट मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, सगळी PDF तुला या ठिकाणी टाकलेली आहे. स्क्रीनशॉट घ्यायची काहीच गरज नाही. किती स्क्रीनशॉट सेव्ह करा यार, नुसता स्क्रीनशॉट घ्या, खचाक खचाक. भाऊची स्माइल, दीदीची स्माइल, किती स्क्रीनशॉट घेणार, किती फोटो काढणार, एक PDF बघा सगळी एक्सरसाइज होऊन जाईल. ओके चला ठीक आहे. तर बघा आता याचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय, रेडियन मध्ये. मायनसला मायनस ॲज इट इज. हे 5 पाय अपॉन 3 हे झालं रेडियन मध्ये. याचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं. हे मायनसला मायनस ॲज इट इज 5 पाय अपॉन 3 किती न मल्टिप्लाय करायचंय 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. पाय पाय कॅन्सल झालं पाहिजे बघा, लक्षात ठेवा. ओके चला ठीक आहे. मग काय येणार सांगा, पाय पाय कॅन्सल. 3 न भाग जाईल, 3 न भाग जाईल, 3 × 18, हा 0 ॲज इट इज. चला वर किती उरलं, मल्टिप्लाय लगेच करून घ्या. ओके हा मायनसला मायनस 5 0 0 5 × 30 बरोबर आहे. 30 डिग्री 300 डिग्री आला का, यस 300 डिग्री. -300 डिग्री इज द करेक्ट आन्सर. मग शेवटी उत्तर लिहायचं कम्प्लीट. -5 पाय अपॉन 3 रॅडियन इक्वल टू किती आलं, उत्तर कम्प्लीट लिहायचं -300 आणि तर डिग्री करायचं असं वर. ओके चला ठीक आहे. याला मस्तपैकी असा एक डिब्बा करा. आलं लक्षामध्ये. क्वेश्चन नंबर पहिला, क्वेश्चन नंबर सेकंड. आता क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा मित्रांनो. 5 रॅडियन, ओनली 5 रॅडियन आहे. चला ठीक आहे. तिसरा बघा, ओनली 5 रॅडियन आहे. चला लई सोपं आहे, ओनली 5 रॅडियन. बघा पहिली स्टेप काय येणार आहे, क्वेश्चनला ॲज इट इज घ्यायचंय, क्वेश्चनला विसरायचं नाही, क्वेश्चनला ॲज इट इज. हे झालं 5 रॅडियन. कशामध्ये कन्वर्जन करायचं, डिग्री मध्ये. म्हणजे 5 ला 5 ॲज इट इज. डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं म्हणलं की हा डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं म्हणलं की 180 पेन कुठे गेली आपली, हा 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. चला ठीक आहे. इथं पाय नाहीये, पाय पाय कॅन्सल होला, खाली पाय येईल. मग हा आता याचं मल्टिप्लिकेशन करा. 5 0 0 18 पंचे
90, 18 पंचे 90 भागिले पाय, बरोबर आहे. म्हणजे किती आलं 900 अपॉन पाय डिग्री आलेला आहे. ओके, मग उत्तर कसं लिहिणार मित्रांनो, 5 रेडियन इक्वल टू 900 अपॉन पाय, आणि हे कशामध्ये आलं, डिग्री मध्ये आलं, बरोबर आहे. चला ठीक आहे, याला डब्बा करून टाका. ज्या ठिकाणी भाग जाईल त्या ठिकाणी भाग द्या. जर समजा भागाकार होत नसेल तर काही नाही, ऍज इट इज क्वेश्चनला म्हणजे ऍज इट इज उत्तराला लिहून टाका. ओके, चला 900 अपॉन पाय डिग्री आलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 4th नंबरचा क्वेश्चन. अरे लय सोपा है रे, लय सोपा है. जब एसपी सर आपके साथ है तो फिर डरने की क्या बात है. ओके, चला ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 11 पाय अपॉन 18 रेडियन. याचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय, डिग्री मध्ये करायचंय. लय सोपं आहे बघा. हाँ, पहली स्टेप, क्वेश्चन को एज इट इज लिखना है. क्या लिखना है, जो दिया है क्वेश्चन 11 पाय अपॉन 18 हे आहे रेडियन मध्ये. सी म्हणलं की रेडियन. ओके, हा, तर याचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं. हे 11 पाय अपॉन 18 ला एज इट इज डिग्री मध्ये कन्वर्जन करायचं म्हणलं की किती मल्टिप्लाय करायचंय, कमेंट मध्ये सांगा. 180 अपॉन पाय. आलं लक्षामध्ये. भावड्या डोकं लावायचा काय विषय आहे का, विषयच नाही समजा. भावड्याला डोकं आहे का, हा कमेंट मध्ये सांगा. चला ठीक आहे. आता बघा हे पाय पाय गेट कॅन्सल. ओके, त्याच्यानंतर आणखी काय कॅन्सल होणार आहे, 18 1 18 आणि हा 0 ऍज इट इज. आता करा मल्टिप्लिकेशन. मग काय नाही सांगा मग. हा 11 इंटू 10, 11 1 11 0 0 11 1 11 110 डिग्री. मग उत्तर लिहून टाका. उत्तर पूर्ण लिहायचं 11 पाय अपॉन 18 रेडियन जे दिलेलं आहे, आणि उत्तर किती आले 110 डिग्री. चला ठीक आहे मित्रांनो, समजलं. अशा पद्धतीनं आपला काय झालेला आहे, यस, सब क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी झालेला आहे. आता लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 -1/4 रेडियन. चला ठीक आहे, -1/4 रेडियन लय सोपं आहे. हो काय, -1/4 रेडियन याचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं. सेम प्रोसिजर. ओके, लय सोपं आहे बघा. आन्सर आता तुम्ही बी सॉल्व्ह करू शकता, होमवर्कसाठी बी देऊ शकतो मी. ओके, ज्यांना समजा जमालंय त्यांनी काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करा, आणि उत्तर काय ते मला कमेंट मध्ये सांगा, नंतर व्हिडिओ बघा. ओके, तर बघा जे बी दिले त्याला ऍज इट इज लिहा. -1/4 रेडियन आहे, मग -1/4 ला -1/4. जर समजा रेडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं तर किती मल्टिप्लाय करायचं, 180 अपॉन पाय न मल्टिप्लाय करायचं. काटाकाटी होते का, काही नाही. 4 न भागाकार जातो का, जाईल ना भाग. चला ठीक आहे, बघूया, घालूया आपण. हा चला ठीक आहे. 4 चौक किती 16, 2 उरले 20 झाले. 4 पंचे 20, म्हणजे वर काय उरलं -45 अपॉन खाली पाय उरलेला आहे, बरोबर आहे. आणखीन भाग जाईल का, नाही. मग लिहा या ठिकाणी 1/4 रेडियन इक्वल टू -45 अपॉन पाय डिग्री. अशा पद्धतीने या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे. येस ऑर नो. चला कमेंट मध्ये सांगा मला. सर्वांना समजलंय का मित्रांनो, सर्वांना समजलंय का, यस कमेंट मध्ये सांगा. त्याच्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. लगेच आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहेत. क्वेश्चन नंबर 4 आपण घेणार आहेत. यस, ओके, चला ठीक आहे. पुढे गेलो आपला, याला घेतो वर मी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 ला लगेच लिहून घेऊ का, चला लगेच लिहून घेतो. क्वेश्चन नंबर 4 काय दिलंय क्वेश्चन बघा. एक्सप्रेस द फॉलोइंग अँगल्स इन डिग्री, मिनिट अँड सेकंड. एकदम सोपं आहे बघा. एक्सप्रेस, माझ्यासोबत क्वेश्चन लिहून घ्या. एक्सप्रेस द फॉलोइंग angles in degree, comma, minute and second. चला ठीक आहे. ओके, क्वेश्चनला लिहू मग. चला ब्लॅक पेन लिहितो क्वेश्चनला. पहिला प्रश्न आहे 183.7 डिग्री. काही नाही मित्रांनो, काय करायचंय, डिग्री मध्ये जे दिलेलं आहे त्याला डिग्री, मिनिट आणि सेकंद मध्ये लिहायचंय. इथं डिग्री मध्ये दिलेलं असेल तर त्याला डिग्री, मिनिट आणि सेकंद मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. एकदम सोपं आहे बघा. जे बी दिलंय त्या क्वेश्चनला ऍज इट इज लिहूत पहिल्यांदा. ओके, काय दिलंय बघा 183.7 डिग्री. याचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय, डिग्री मध्ये कन्वर्जन करायचंय. डिग्री मध्ये तर आहे सर, पण मिनिटामध्ये बी कन्वर्जन झालं पाहिजे आणि सेकंदामध्ये बी कन्वर्जन झालं पाहिजे. करूत मग, काही हरकत नाही, सगळेच खुश करू द्या. ओके, आता हे 183 जे पॉईंट आहे, आता मित्रांनो काय करायचं बघा. अशा क्वेश्चन मध्ये हा जो पॉईंट आहे, पॉईंटच्या इकडली संख्या वेगळी लिहायची आणि पॉईंटच्या पलीकडली संख्या वेगळी लिहायची, दोघांमध्ये प्लस करून टाकायचं. ओके, चला पॉईंटच्या इकडली संख्या लिहा 183 प्लस करा आणि पॉईंटच्या पलीकडली संख्या 0.7. बघा
पॉईंटच्या इकडली संख्या 0.7. ओके चला इकडे 183 आणि तिकडे 0.7 मध्ये प्लस टाकून दिला. ओके आता या ठिकाणी बघा मित्रांनो, आता या 0 हे दोघे डिग्री आहेत, हे दोघे कशामध्ये आहेत, डिग्री मध्ये आहेत. आता हे जे पॉइंट मध्ये जे डिग्री मध्ये आहे बरोबर आहे, हे जे पॉइंट मध्ये आणि जे डिग्री मध्ये आहे त्याचं कन्वर्जन मिनिटामध्ये करूता. मग मिनिटामध्ये करायचं असेल तर किती मल्टिप्लाय करावं लागेल, 60 न मल्टिप्लाय करायचं. ओके चला मग काय नाही बघा, हे झालं 183, आता हे झालं 0.7 इंटू किती मल्टिप्लाय करायचंय, 60 न मल्टिप्लाय करा. ओके मग हे कशामध्ये येईल, हे येईल मिनिटामध्ये. ओके डिग्रीला जर 60 न मल्टिप्लाय केलं तर ते मिनिटामध्ये येतं. ओके चला ठीक आहे, आता हे आलं डिग्री. हा 183 डिग्री. ओके त्याच्यानंतर 7 न मल्टिप्लाय करा. हा 7 0 0 7 42 42 42 एक डिजिट नंतर पॉइंट म्हणजे पॉइंट इथं आला आणि हे कन्वर्जन कशामध्ये झालं, मिनिटामध्ये झालं. बघा बरं आता काय उरलं, 183 डिग्री 42.0 म्हणजे 42. बघा 42.0 म्हणजे 42, 42.00 म्हणजे 42. आलं लक्षामध्ये 42 हा मिनिट आणि सेकंद आहे का नाही, त्याच्यामुळे 0 सेकंद. आलं लक्षामध्ये. सो दिस इज द आन्सर. आहे का नाही सोपं सांगा बरं. डिग्रीचं कन्वर्जन डिग्री मिनिट आणि कशामध्ये केलेलं आहे, रॅडियन मध्ये केलेलं आहे. सॉरी डिग्री मिनिट आणि सेकंदामध्ये केलेलं आहे. चला ठीक आहे, सर्वांना समजलं, येस और नो सांगा. अशाच टाईपचा सेकंड क्वेश्चन घ्यायचा आता. ओके सेकंड क्वेश्चन इथंच घेतो आपण, लय सोपा आहे मित्रांनो. बघा ओके पहिला प्रश्न झाला आपला. आता दुसरा प्रश्न असा सोपा आहे, किती आहे, 245.33. एक मिनट अपना ब्लॅक पेन किधर गया भाई, 33 डिग्री. बस एकदम सोपा आहे. याचं कन्वर्जन डिग्री मिनिट आणि सेकंद मध्ये करायचं आहे. ओके चला ठीक आहे, आन्सर बघा आता. क्वेश्चन काय दिलाय सांगा, 245.33 हे झालं डिग्री मध्ये बरोबर आहे. आता मी पहिली स्टेप काय सांगितली, पॉइंटच्या इकडली संख्या वेगळी आणि पॉइंटच्या पलीकडली संख्या वेगळी लिहायची आणि दोघांमध्ये प्लस टाकायचं. चला पहिली स्टेप लिहून घ्या. पॉइंटच्या इकडली संख्या सांगा 245, पॉइंटच्या पलीकडली संख्या सांगा 0.33, दोघांमध्ये काय टाका, प्लस टाका. हे दोघे काय आहेत, डिग्री आहेत. आलं लक्षामध्ये. आता जे पॉइंट मध्ये आहे त्याचं कन्वर्जन मिनिटामध्ये करूया. म्हणजे किती न मल्टिप्लाय करायचे, 60 न मल्टिप्लाय करायचे. चला ठीक आहे, आता हे 245 ला 245 ऍज इट इज, हे 245 डिग्री याचं कन्वर्जन मिनिटामध्ये करा. म्हणजे किती न मल्टिप्लाय करू, 0. किती आहे, 33 आहे, याला 60 न मल्टिप्लाय करा. ओके हे आलं मिनिटामध्ये. चला ठीक आहे, मल्टिप्लाय करा. 245 डिग्री हा 60 न मल्टिप्लाय करा. हे बघा हे 0 ला 0 ऍज इट इज, 3 18, 18 ला 8 हाताला 1, 3 18, 18 ने 19. किती डिजिट नंतर पॉइंट आहे, 2 डिजिट नंतर पॉइंट आहे, 2 डिजिट नंतर पॉइंट दिला आणि या ठिकाणी मिनिटामध्ये कन्वर्जन झालं. आता विद्यार्थी मित्रांनो, हा पॉइंटच्या इकडला नंबर वेगळा करायचा, या पॉइंटच्या पलीकडला नंबर वेगळा करायचा. बरोबर आहे. कसा वेगळा करणार बघा, करा मग. 245 डिग्री पॉइंटच्या इकडला नंबर वेगळा करा, हे 19 झालं, प्लस पॉइंटच्या पलीकडला नंबर वेगळा, हे 0.80 झालं, हे मिनिटामध्ये आलं. आता या 0 पॉइंटचं जे कन्वर्जन आहे त्याला सेकंदामध्ये करायचंय. म्हणजे किती न मल्टिप्लाय करावं लागेल मित्रांनो, आणखी 60 न मल्टिप्लाय करावं लागेल. बघा डिग्रीचं कन्वर्जन मिनिटामध्ये करायचंय, 60 न मल्टिप्लाय करा. या मिनिटाचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचंय, अगेन 60 न मल्टिप्लाय करा. म्हणजे किती येणार सांगा, हा 245 डिग्री हे झालं 19 मिनिट. आता याचं कन्वर्जन सेकंदामध्ये करायचंय, म्हणजे 0.80 इंटू डबल 60 न मल्टिप्लाय करा. म्हणजे याचं कन्वर्जन सेकंदामध्ये. मिनिटाला जर 60 न मल्टिप्लाय केलं तर सेकंदामध्ये, डिग्रीला जर 60 न मल्टिप्लाय केलं तर मिनिटामध्ये येईल. ओके चला ठीक आहे, मग आता बघा लास्ट स्टेप, 245 डिग्री 19 मिनिट. ओके चला हे 2 0 ऍज इट इज, 8 48, किती डिजिट नंतर पॉइंट, 2 डिजिट नंतर पॉइंट, म्हणजे पॉइंट इथे येणार आहे. ओके आणि हे कशामध्ये आलं, मिनिटामध्ये आलं. 48.00 म्हणजे 48 मिनिट, सॉरी 48 सेकंद आलं. ओके तर उत्तर काय येणार बघा आता, 245.33 डिग्री इक्वल टू 245 डिग्री 19 मिनिट आणि 48 सेकंद. चला ठीक आहे, आलं सर्वांना उत्तर, यस और नो सांगा. काही याच्यामध्ये डाऊट असेल तर विचारत चला, नेक्स्ट व्हिडिओमध्ये डाऊट मी क्लिअर करेल. ओके आता अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक क्वेश्चन आहे, त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके काही हरकत नाही. तो आता रेडियन मध्ये दिलेला आहे. पहिल्यांदा रेडियनचं कन्वर्जन आपण कशामध्ये करूता, डिग्री मध्ये करता. हो का, हे क्वेश्चन सरळ सरळ त्यांनी डिग्री मध्ये दिलते. आता पण पुढचा प्रश्न त्यांनी रेडियन मध्ये दिलाय. रेडियनचं कन्वर्जन पहिल्यांदा आपण डिग्री मध्ये करूया. ओके मग डिग्रीचं कन्वर्जन डिग्री मिनिट आणि सेकंद मध्ये करता. ओके चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आपल्याला बघा आता. तिसरा नंबरचा क्वेश्चन. चला क्वेश्चनला आपण ब्लॅक कलरने घेतोय. हा काय आहे,
1/5 रेडियन आहे. आता या रेडियनचं कन्वर्जन पहिल्यांदा कशामध्ये करू आता, डिग्रीमध्ये करा मग. हा तर काय येणार आहे मित्रांनो सांगा आता उत्तर. एकदम सोपं आहे बघा. पहिल्यांदा आता रेडियन आहे आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं, डिग्री मिनिट आणि सेकंद. पण हे डिग्री मिनिट सेकंदामध्ये आहे का, नाही. डिग्रीमध्ये पण नाही, रेडियनमध्ये आहे. मग याचं कन्वर्जन पहिल्यांदा कशामध्ये करू आता, हा डिग्रीमध्ये करू. तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, हे 1/5 ला 1/5 कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, डिग्रीमध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे 180/π न मल्टिप्लाय करावं लागेल, 180/π न मल्टिप्लाय करावं लागेल. चला ठीक आहे. आता पाईची किंमत पुटअप करा. ओके, पाईची किंमत किती असते, हा पाईची किंमत 22/7 असते किंवा 3.14 असते. 22/7 पुटअप करा. आता हे 5 ने याला भाग जाईल का, जाईल. 5 1 5, 5 3 15, किती उरले, 3 उरले. 5 1 30, वर आलं 36. हे बघा, एक मिनिट पेन्सिल झालं नाही आपला. हे वर आलं 36 अपॉन खाली आलं पाय. आता या पायचं कन्वर्जन कशामध्ये करा, पायची व्हॅल्यू पुटअप करा ना. पायची व्हॅल्यू किती आहे, हे बघा. पायच्या 2 व्हॅल्यू आहेत मित्रांनो, लक्ष करू द्या. पायची एक व्हॅल्यू आहे 22/7 आणि याचा जर भागाकार केला तर यालाच आपण 3.14 म्हणतो. म्हणजे या दोन व्हॅल्यू पायच्या आहेत ज्या की सेमच आहेत. 22/7 बी यूज करू शकता किंवा 3.14 बी यूज करू शकता. 3.14 जर गेली तर आपल्याला भागाकार करणं अवघड आहे, त्याच्यामुळे काय करा 22/7च करा. चला या ठिकाणी आलं हे 36, पायची किंमत 22/7. आता हा जो 7 आहे, हा जो 7 आहे, हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर, हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर असेल तर इट विल बिकम न्यूमरेटर, म्हणजे हा वर जाईल. हा भागाकाराचा भागाकार आहे तर हा गुणाकार होईल. ओके चला ठीक आहे. मग याला वर पाठवा. वर पाठवा म्हणजे केवढं काय, आकाशात पाठवायचंय का, नाही. वर पाठवा म्हणजे न्यूमरेटरला पाठवा. 7 वर गेला, हा 7 वर गेला, भागिले 22. आता याचा जर भागाकार केला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भागाकार याचा करून बघा. याचा भागाकार जर समजा तुम्ही केला तर याचा भागाकार येतो, म्हणजे गुणाकार भागाकार येतो 11.4545. आलं लक्षामध्ये, 11.4545 बरोबर आहे. ओके चला ठीक आहे. भागाकार करा. भागाकार जमत नसेल तर सांगा, भागाकार मी बी सांगतो कसा करायचा काय नाही. गुणाकार भागाकार यार 11वीला गेले, 11वी सायन्स घेतलं, त्याच्यामध्ये एवढा गुणाकार 7 न गुणाकार आणि 22 न भागाकार जमत नाही का. पहिल्यांदा 2 भागाकार करा, नंतर 11 न भागाकार करा, 11.4545 येऊन जाईल. तर हे कन्वर्जन कशामध्ये आलं मित्रांनो, हे आलं डिग्रीमध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं जेव्हा डिग्रीचं कन्वर्जन डिग्री मिनिट आणि सेकंद मध्ये करायचं तर काय करायचं, पॉईंटच्या इकडला नंबर वेगळा करायचा, पॉईंटच्या पलीकडला नंबर वेगळा करायचा. चला करा मग. पॉईंटच्या इकडला नंबर वेगळा करा, हे झालं 11 प्लस पलीकडला नंबर किती आहे 0.4545. हे दोघं पण कशामध्ये आहेत, डिग्रीमध्येच आहेत. ओके आता या डिग्रीचं कन्वर्जन मिनिटामध्ये करायचं तर कितीने मल्टिप्लाय करायचं, 60 ने मल्टिप्लाय करायचं. चला ठीक आहे, करा मग 60 ने मल्टिप्लाय करा. हे 11 डिग्री. ओके हे किती आहे 0.4545 गुणिले n2 किती करावं लागेल 60. हे आलं मिनिटामध्ये, हे झालं 11 डिग्री. चला 60 ने मल्टिप्लाय करा. 0 ला 0 ऍज इट इज, 6 5 30, 30 ला 0 हाचाले 3, साइन चौक 24, 24 आणि 3 27, 27 ला 7 हाचाले 3 नाही सॉरी हाचाले 2, हा 6 5 30, 30 आणि 2 32, 32 ला 2 हाचाले 3, साइन चौक 24, 24 आणि 3 27, 27 ला 27 बरोबर आहे. किती डिजिट नंतर पॉइंट, 4 डिजिट नंतर पॉइंट, 1 2 3 4, हे झालं 27. ओके 27.27 हे झालं मिनिटामध्ये. आता ही मिनिटं जी आहेत याचं कन्वर्जन डबल तुम्हाला सेकंदामध्ये करावं लागेल. आता काय करायचं, पॉईंटच्या इकडला नंबर सेपरेट करायचा आणि पॉईंटच्या पलीकडली संख्या सेपरेट करायची. मग किती येणार आहे मित्रांनो 11 डिग्री. चला पॉईंटच्या इकडला नंबर सेपरेट करा, हे झालं 27 मिनिट आणि पॉईंटच्या पलीकडला नंबर सेपरेट करा 0.27 म्हणजे 0.27च हे झालं मिनिट. 0.27 घ्या, 0.27,000 घ्या किंवा 0.270 घ्या. 0.270 जरी घेतलं तर 0.27 आपण म्हणू शकतो. पॉईंटच्या इकडे किती जरी झिरो असतील बरोबर आहे. हे बघा पॉईंटच्या इकडे हा नंबर आहे, नंबर नंतर किती झिरो असतील तर झिरो आपण कन्सिडर करत नाहीत. ओके मी तुम्हाला आधीच सांगितलं पॉईंटच्या इकडली संख्या सेपरेट करा आणि पॉईंटच्या पलीकडली संख्या सेपरेट करा. ओके आता हे झालं मिनिटामध्ये कन्वर्जन. आता या मिनिटाचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागेल, सेकंदामध्ये करावं लागेल. मग किती न मल्टिप्लाय करू, 60 न मल्टिप्लाय करायचं. चला ठीक आहे बघा काय येणार आहे 11 डिग्री हे 27 मिनिट. ओके या मिनिटाचं कन्वर्जन सेकंदामध्ये करायचंय तर किती मल्टिप्लाय करायचं, 60 न मल्टिप्लाय करा इंटू 60. तर बघा 11 डिग्री 27 मिनिट, हा 60 न मल्टिप्लाय करा. हे 0 ऍज इट इज. अरे भाई पेन ऐसे कैसे कर रहे तू, हे बघा हे 0 ऍज इट इज, हा 0 ऍज इट इज. हा 6 7 42, 42 ला 2 हाचाले 4, 6 2 12, 12 आणि 4 16. तर या ठिकाणी किती आलं, हे आलं 16 बरोबर आहे. किती डिजिट नंतर पॉईंट, 2 डिजिट नंतर पॉईंट. आणि याचं कन्वर्जन कशामध्ये आलं, 1 मिनिट 2 डिजिट नंतर इथं पॉईंट, इथं 2 डिजिट नंतर पॉईंट आहे ना त्याच्यामुळे 2 डिजिट नंतर पॉईंट हे आलं सेकंदामध्ये. ओके
आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हे आलं इथं सेकंदामध्ये, कारण 60 न मल्टिप्लाय केलं, मिनिटाला 60 न मल्टिप्लाय करणे म्हणजे सेकंदामध्ये कन्वर्जन होणे. ओके, आता हे 16.20 आहे, याला नियर अबाउट मी 16 घेऊ शकतो का? 17 घेऊ शकतो, 17 घेऊ शकत नाही पण 16 घेऊ शकतो. ओके, तर किती आलं मित्रांनो मग हे 11 डिग्री 27 मिनिट. बरं, हे ऍज इट इज राहू द्या, मग हे 16.20 सेकंद ऍज इट इज राहू द्या, काही नाही, तुमचं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपलं हे उत्तर बरोबर आलेलं आहे. आणि या ठिकाणी क्वेश्चन नंबर या ठिकाणी आपला 4था संपलेला आहे. चला ठीक आहे, उद्या आपण क्वेश्चन नंबर 5वा आणि क्वेश्चन नंबर 6वा हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा म्हणजेच नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, अँगल अँड मेजरमेंटचे पहिले व्हिडिओ जर तुम्हाला सापडत नसतील, ओके, तर प्लेलिस्ट चेक करा. तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या, बघितले नसतील तर बघून घ्या. ओके, कारण की हा चॅप्टर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 12वी फिजिक्ससाठी हा चॅप्टर जास्त महत्त्वाचा आहे. तुम्हाला फिजिक्स जर विद्यार्थी मित्रांनो सोपं जर जायचं असेल तर मॅथचे हे जे काही चॅप्टर्स आहेत तुम्ही व्यवस्थितपणे केले 11वीचे, तर तुम्हाला 11वी आणि 12वीचं फिजिक्स म्हणजे एकदम सोपं जाणार आहे. ओके, चला ठीक आहे. व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये जरूर कळवत राहा मित्रांनो. ओके, आणि त्याच्यानंतर काही समजत नसेल, काही अडचण येत असेल तर सांगत चला, मी तुमचे डाऊट क्लिअर करतो. बरोबर आहे. ओके, तर मेहनतीला फळ भेटलं पाहिजे. चॅनलला नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे, या ठिकाणी व्हिडिओला लाईक झालं पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब तर झालंच पाहिजे. बावड्या यस. ओके, पटकन लिहून घ्यायचं आणि चटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं. आलं लक्षामध्ये? बावडे तू बी, तायडे तू बी. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय परिवर्तन.